नमस्कार. मी संजय बजरंग मकरीचे, केवळ, राहणार चिखली, जिल्हा बुलढाणा. मित्रांनो, माझं एक छोटंसं फिश शॉप मी चालवायचो आणि ते उद्योग करून प्रपंच, माझा परिवार मी चालवायचो. त्यानंतर मला माझी पॉलिसी सुनील लट्टार यांच्याकडे मी काढली होती, शेअर मार्केटची. तर त्या माध्यमातून मी त्यांच्या संपर्कात आलो. तर त्यांनी मला 2012 मध्ये हे LICच्या क्षेत्रामध्ये केवळ तुम्ही काम करसाल का, असं विचारलं. परंतु मी सरांना सांगितलं की नाही सर, आमचा समाज छोटा आहे आणि आमचा व्यवसाय सुद्धा छोटा आहे. हे एवढं मोठं काम मी करू शकत नाही. तर मी त्यांना नाही सांगून घरी आलो. त्यानंतर लताजीने पुन्हा मला दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि त्या एजन्सीचा पूर्ण फायदे कसे आपल्याला जीवनामध्ये होतील एजन्सी घेतली तर. तर ते मला पूर्ण त्यांनी ऑफिसमध्ये बसून समजून सांगितले. त्यानंतर मला एक परीक्षा द्यायला लावली. मी अकोल्याला परीक्षा द्यायला गेलो. तर मित्रांनो, मी पहिल्यांदा परीक्षा द्यायला गेलो, तर मी त्या परीक्षेमध्ये नापास झालो. तर मी परत घरी आलो आणि लड्डाजीला म्हणलं, "सर, हे माझ्याच आमचं कामच नाहीये सर हे. आम्ही म्हणजे या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही आणि आता एक प्रयत्न तुम्ही मला जो परीक्षा द्यायसाठी केला, तर त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मी सर हे करू शकत नाही." मी पुन्हा 15 दिवस घरी रिलॅक्स राहिलो. माझ्या व्यवसायात आणखीन ऍक्टिव्ह झालो. मच्छीच्या फिशचा व्यवसाय, मार्केटमध्ये दुकान लावत होतो मी. आणि त्यानंतर लड्डाजींनी पुन्हा मला 15 दिवसांनी कॉल केला आणि पुन्हा एक अकोल्याला त्याचं सेंटर होतं परीक्षा द्यायचं. पुन्हा मला थोडं स्टडी करायला लावलं, त्याचा अभ्यास करायला लावला आणि मला पुन्हा परीक्षा द्यायला प्रवृत्त केलं. त्यानंतर मित्रांनो, मी दुसऱ्यांदा पास झालो. मी पास झाल्याबरोबर लड्डाजीला ती न्यूज मी तिथून कळवली अकोल्यामधून, की सर मी पास झालो. लड्डाजी खूप आनंदित झाले आणि मी येताना सरांना एक पेढे घेऊन आलो. मग सरांना पेढे खाऊ घातले आणि नंतर मग त्याचं काय असतं, तर मी मित्रांनो फक्त 10वी पास आहे आणि ते बँक अकाउंट कसं खोलायचं, ते कसं आता तुमचं पुढचं काम म्हणजे बँकेशी कनेक्टेड राहील, लड्डाजीन मला सविस्तर समजून सांगितलं आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालो मित्रांनो. मी स्टार्टिंगमध्ये 12-13 अशा 2012 पासून 12 पॉलिसी, 15 पॉलिसी करायचो मित्रांनो. नंतर थोडं लटाजींनी मला ट्रेनिंगचं मध्ये माझं ब्रेन तिकडं कसं जाईल त्या हिशोबानं ते वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. त्याच्यानंतर मग काही कोर्सेस त्या लड्डाजींनी मला ट्रेनिंगच्या माध्यमातून करायचे सांगितले आणि त्यांनी जे सांगितलं ते मी स्वतः मन लावून केलं. तर 19 पर्यंत, 2020 पर्यंत माझं समजा थोडं पहिल्यापेक्षा हे ट्रेनिंगमुळे जास्त काम व्हायला लागलं. कारण शिक्षणाशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये पर्याय नसतो. तसंच आपल्या LICच्या क्षेत्रामध्ये म्हणजे विदाऊट शिक्षणाचा तो माणूस कितीही शिकलेला असला, तरी बी याच्यामध्ये प्रोग्रेस होऊ शकत नाही. कारण की हा फायनान्शियलचा भाग आहे. हा काही आपल्या शाळेमध्ये शिकवल्या जात नाही, की बचत कशी करायची, त्याचे फायदे कसे होतील. तर हा एक सेपरेट डिपार्टमेंट LICचं आपल्या भारतामध्ये आहे, की बाबा बचत केली तर त्याचं कसे आपल्याला महत्व प्राप्त होतील. त्याच्यासाठी ज्ञान आणि ट्रेनिंग हे खूप महत्वाचं असतं. माझं शिक्षण फक्त 10वी पास आहे. पण मी ते ट्रेनिंग लड्डाजी सांगायचे, मी ट्रेनिंग करायचो. तर मित्रांनो, मी 3 वर्षा पहिले एक कमिटमेंट केलं होतं, की एक आपल्या LIC क्षेत्रामध्ये एक उच्च लेव्हलचं जागतिक लेव्हलचं सन्मान असतो. तो म्हणजे MDRT, मिलेनियम डॉलर राउंड टेबल, असं त्याचा अर्थ आहे. आणि ते प्राप्त झालं, की आपण अमेरिकेच्या सन्मानास प्राप्त झालो, असं त्याचं महत्व क्रिएट आपल्या भारतामध्ये होते. तर मित्रांनो, मी सलग 22-23 आणि 23-24
सलग 2 वर्षे मी एम-डी-आर-टीचा सन्मानास प्राप्त झालो आणि हे फक्त मार्गदर्शन मी त्यांचं जे सांगत होते ते मी त्यांच्या हिशोबाने चालतो. अजून ते ते जे सांगतात त्या हिशोबाने मी ट्रेनिंग पूर्ण करतो आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ते काम कसं करायचं त्याचं ॲक्चुअलमध्ये फॉलोअप घेऊन मी हे काम करतो. माझा समाज बी खूप लहान आहे. मी बी एक गरीब समाज रामराज्याचं आमचं ते नाव चालवायचं जो केवट जे म्हणतात, त्याच्यामधले आम्ही केवट आहोत. तर रामाला आम्ही नदीच्या पलीकडे नेऊन सोडलेलं आहे. ते नावडी म्हणून आम्हाला आमची अशी ओळख आहे. परंतु ह्या क्षेत्रामध्ये श्री सुनीलजी लड्डा सर हे माझ्यासाठी एक परमेश्वर म्हणून माझ्या जीवनामध्ये भेटले. असं मी बिलकुल वस्तुस्थितीमध्ये आमच्या जीवनासोबत त्यांना मान-सन्मान देतो आणि अ, हे एम-डी-आर-टीचं जे अचिव्हमेंट आहे मला बिलकुल इम्पॉसिबल वाटत होतं. कारण की इतकं मोठं प्रीमियम सर मी कोणाकडे जायचं, एवढं मोठं प्रीमियम मला कोण देईल? मित्रांनो, ब्रह्मांडामध्ये एवढी मोठी शक्ती आहे, की आपण जे काम प्रामाणिकपणे जर करायला उतरलो, तर परमेश्वर आपल्या पाठीशी असतो. हे मी आता अनुभवलेलं आहे. कारण की माझ्याकडं ना कोणत्या शाळेचा संचालकाशी संबंध आहे, ना कोणते समजा मोठमोठ्या लोकांशी संपर्क आहे. बस मी माझं विम्याचं महत्त्व लोकांना समजून सांगतो. त्यांना एज्युकेट करतो आणि लोकं त्यामधून आपल्याला ते विमा देतात. तर ह्या पद्धतीनं हे मी काम सध्या करत आलेलो आहे. मित्रांनो, मी आतापर्यंत सुनील लड्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली 650 कुटुंबांना विमा संरक्षण देऊन अ, त्यांची 22 कोटीचा इन्शुरन्स त्यांच्या परिवाराला मी देण्यात यशस्वी झालो आहे. आणि आता इथून पुढे मला 1100 कुटुंबापर्यंत विमा संरक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे. आणि ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लवकरच 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही घेतलेला आहे. तर मित्रांनो आणि माझे सहकारी मला ह्या एम-डी-आर-टी मी सलग 2 वर्षापासून पूर्ण केले आहे आणि त्या अ, जागतिक लेव्हलच्या सन्मानास मी प्राप्त झालेलो आहे. तर आता इथून पुढचे जे 2 महत्त्वाचे आणखीन मोठे सन्मान असतात. एक गॅलेक्सी क्लब म्हणून आणि एक सी म्हणून. तर ते मी येणाऱ्या 2026 पर्यंत बिलकुल पूर्ण करणार अशी मी इच्छा करणार अशी मी परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करतो.